हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे। मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आम्ही गुढीपाडव्यानिमित्त आलो होतो गावी। तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्याही खूप शुभेच्छा। तर आज आमच्याकडे बनवणार आहे खापर पोळी, खापर पुरणाची पोळी। ते कसं बनवतात हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजूबाजूला जो पसारा दिसतोय त्याला इग्नोर करा। आणि इथं जे आहे आमची सकाळीच गुढी उभारून झाली होती। गावाकडे सकाळीच गुढी उभारतात। कदाचित आम्ही 8 वाजताच गुढी उभारली होती। आणि त्यानंतर इकडे स्वयंपाक चालू होता। आई करत होती पुरणपोळ्या आणि तेही बाहेर चुलीवरती। तर पुरणपोळी कशा प्रकारे बनवली जाते हे मी तुम्हाला आज दाखवते, चला। थोडंसं चिमटी माने जसं होतं जसं दूध लागला तो त्यासोबतच नाही करू असं गला देऊ का? तर मंडळी अशा प्रकारची आहे ती पुरणपोळी बनवली जाते। आणि इकडे बघू शकता कशी थप्पी लागली आहे पुरणपोळ्याची। याच्या खाली सुद्धा खूप जास्त पुरणपोळ्या होत्या। आणि अशा प्रकारे जी आहे पुरणपोळी केली जाते। आणि इकडे बाकीचा जो स्वयंपाक होता तो सुद्धा ऑलमोस्ट झाला होता। इकडे आमटी ठेवली होती उकळायला, ती सुद्धा छान झाली होती। मग म्हटलं त्याच्यावर झाकण ठेवून द्यावी। आणि इकडे हे असे कंगन भेटतात, म्हणजे जसे आपण गुढीला ते घालतो, काय आठवत नाही मला त्याचं नाव, तसेच सेम असे कंगन भेटतात। आता तिच्या बाबांनी तिला आणले होते, तर ती ते खात होती, छान लागतात ते। आणि त्यानंतर आई जे आहे त्या कुरड्या पापड जे राहिलं होतं थोडंफार ते तळत वगैरे होत्या। त्यानंतर अशा प्रकारे जे आम्ही छान असे स्वयंपाक जो आहे तो पूर्ण करून घेतला होता। आणि इकडे अन्वी सुद्धा होती माझ्यासोबत, हे बघा बघू शकता। ती सुद्धा प्रत्येक कामांमध्ये मध्ये करत होती आणि मला थोडंफार हेल्प सुद्धा करत होती। असं आणि त्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही छान असा गुढीला नैवेद्य दाखवला। इकडे गावाकडे ना लवकर नैवेद्य दाखवला जातो। मला असं वाटतं आम्ही 12-12:30 वाजता गुढी काढून त्याला नैवेद्य दाखवून आम्ही जेवलो होतो। त्यानंतर मस्त जेवण वगैरे करून छान रेस्ट केला। आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो होतो। म्हटलं आणवीला छान असे कपडे घालावे आणि तिचे छान असे फोटो काढावे, त्यासाठीच आम्ही मंदिरात गेलो होतो। आणि ह्याच मंदिरात जे आहे आमचं लग्न झालं होतं। इथे गोविंद महाराजाचं सुद्धा मंदिर आहे। इथं बघू शकता हे जो पूर्ण पटांगण आहे इथे छान असं लग्न होतं, म्हणजे भरपूर जणांचे इथं लग्न झालेत। आणि माझ्या मोठ्या दिराचं जे त्यांचंही लग्न इथेच झालं होतं। सो माझंही इथेच या मंदिरात लग्न झालं होतं। इथे 2-3 मंदिरे आहेत, महादेवाचं आहे, गोविंद महाराजाचं आहे, विठ्ठल रुक्मिणीचं आहे, असे 2-3 मंदिरं जे आहेत तिथे आहेत।
आणि छान वाटतं, म्हणजे इथं येऊन छान प्रसन्न वाटतं आणि शांतता होती. आणि आमच्या साहेबांना घरी वगैरे कुठे जायला भेटत नाही, क्रिकेट खेळायला भेटत नाही, तसं ते खूप छान क्रिकेट खेळतात. त्यामुळे इथे सुद्धा खेळत होते ते, लहान मुलं खेळत होती. सो त्यांनी सुद्धा 2-3 शॉट तिथे मारून घेतले आणि त्यांना आवडतं क्रिकेट खेळायला. सो तेही इथे खेळत होते आणि मी सुद्धा तिथे छान एन्जॉय करत होती. तिचे खूप छान गोड गोड फोटो काढले मी इथे आणि ती खूप छान दिसत होती. हा ड्रेस आहे जो तिच्या आजीने घेतला आहे, पुण्याच्या आजीने, तोच मी आज तिला वेअर केला होता. त्यानंतर थोडाफार टाईमपास वगैरे करून आम्ही निघालो होतो आमच्या घरी. आज संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा नव्हता, कारण सकाळी जी पुरणपोळी केलं होतं त्याचा भरपूर स्वयंपाक उरलेला होता. सो तोच खायचा होता, त्याच्यामुळे स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. म्हणून आरामशीर आम्ही इथे खूप वेळ बसलो होतो, टाईमपास वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो होतो. आणि इथे अन्वी छान खेळतही होती. त्यानंतर संध्याकाळी आम्ही छान जेवण वगैरे केलं आणि इकडे असं म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी, हे असंच काहीतरी झालं होतं. अन्वीने माझी सगळी लिपस्टिक तिच्या तोंडाला ओठाला वगैरे लावून घेतली होती, कसं भूत दिसतंय बघा. सो त्यानंतर तिला क्लीन केलं आणि छान असा आजचा दिवस संपवला. सो तुम्हाला व्लॉग कसा आवडला मला नक्की सांगा आणि व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं वर्ष खूप छान जावं. सो चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय.